सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत प्राध्यापिका सौ मीना आंबेकर लिखित हितगुज हे त्यांचं पुस्तक. आणि आज जो लेख मी वाचतेय त्याचं नाव आहे ठंडा मतलब कोका कोला. आहे ना, छान कोका कोलाचं वर्णन असेल असं वाटतंय की नाही? बघूया आता काय आहे ते. एकदा दुपारी माझ्या ऑफिसमध्ये सुशिक्षित सुस्थितीतील छान व्यक्तिमत्व असलेल्या एक पालकबाई एक प्रॉब्लेम घेऊन आल्या. माझा मुलगा महेश या परीक्षेला बसू शकत नाही, तो बराच आजारी आहे. 11वीतील मुलगा, काय झालंय म्हणून मी आश्चर्याने विचारलं तर त्या म्हणाल्या, हो, एवढ्या लहान वयात त्याला मधुमेह म्हणजे स्ट्रेस डायबेटीसचं निदान झालंय. याशिवाय युरिनरी ब्लॅडरला सूज आली. त्याबरोबर ऑस्टिओपोरोसिस, पचनाचे असंख्य प्रॉब्लेम्स, एक ना दोन, अनेक आजार त्याच्या पाठीमागे लागले. मॅडम, माझ्या मिस्टरांची बदली झाल्यामुळे तो एक वर्षभर महाविद्यालयाबाहेरील एका वसतिगृहात राहत होता, म्हणजे हॉस्टेलमध्ये. बरं का? बरं, मग वाईट संगत लागली का, मी विचारलं. तसं नाही, पण मग कुठलं व्यसन वगैरे? तर त्या म्हणाल्या, हो, कोका कोलाचं. काय? अहो, कधीही चहा न पिणाऱ्या महेशला कोका कोला खूप आवडू लागला, कारण टी व्हीवरच्या कोकच्या जाहिरातीतला आमिर खान त्याचा लाडका. मीही तसाच होणार ही महत्वाकांक्षा. सुरुवातीला मित्रांबरोबर, मग परीक्षेचं टेन्शन घालवायला, नंतर जेवणाच्या आधी आणि जेवणानंतर, मग हळूहळू 2, 3, 4 बाटल्या कोका कोला घेऊ लागला. नकळत कोका कोला त्याच्या खूपच जवळचा झाला. त्यापासून त्याला राहावेना. एकदा मी त्याच्या रूमवर गेले असताना त्याच्याकडे एक भला मोठा ट्रे भरून कोकच्या बाटल्या दिसल्या. मला वाटलं मित्रांची पार्टी झाली असेल, पण नंतर समजलं की तोच पठ्ठ्या सगळ्या बाटल्या प्यायला होता. डॉक्टरांकडे त्याला नेल्यावर कोकची सविस्तर हकीकत कळेल. डॉक्टर म्हणाले, कोकच्या एका बाटलीत 30 ग्रॅम एवढी साखर असते आणि आपल्या शरीराला संपूर्ण दिवसभर तेवढीच लागते. असा तो पठ्ठ्या 4 बाटल्या प्यायचा. मग वजन वाढलं, मधुमेह झाला आणि त्याला व्यसन लागायचं कारण म्हणजे त्या कोकमध्ये असलेलं कॅफेन. इतर देशात म्हणे अगदी थोड्या प्रमाणातच, म्हणजे फक्त फ्लेवरसाठी किंवा स्वादासाठी हे वापरतात. पण आपल्याकडचं प्रमाण विचारूच नका. ते असतं एका बाटलीत सुमारे 200 mg आणि कॅफेनमध्ये आहे व्यसन करणारा गुणधर्म, म्हणजे ॲडिक्शन प्रॉपर्टी. कॅफेनच्या जास्त सेवनाने तो अधिकाधिक कोकच्या आहारी गेला आणि अतिसेवनाने त्या कॅफेनने त्याची हाडं ठिसूळ बनवली. हो, कॅफेन हे शीतपेयात कृत्रिम प्रकारे वापरलं जातं. आपल्या चहामध्येही ते असतं, पण नैसर्गिक प्रकाराने. बापरे, मी थक्क होऊन ऐकत होते. अहो, याशिवाय त्यात असलेली आम्ल म्हणजे ॲसिड्स, ॲसिटिक, फ्युमॅरिक, ग्लुकॉनिक, फॉस्फोरिक, ह्या साऱ्यांमुळे ॲसिडिटी पण वाढली होऊन त्याच्या पोटात वारंवार दुखायला लागलं. फॉस्फोरिक आम्लामुळे शरीरातील कॅल्शियमसुद्धा कमी झालं. मला वाटलं कोकच्या पाण्यात सापडलेल्या कीटकनाशकांपेक्षा हे सारं महाभयंकर आहे. त्या पुढे सांगतच होत्या, बेन्झॉइक ॲसिड, सोडियम नायट्रेट, प्रोपॅनिक ॲसिड, कॉर्बिक ॲसिड ही प्रमाणाबाहेर वापरलेली प्रिझर्वेटिव्स किंवा टिकविणारी द्रव्य आणि शीतपेयातले रंग कार्सिनोजेनस घेऊन आलेली असतात. ही कोकची बाटली बॉटल ओपनर एका स्टाईलमध्ये उघडून बाहेर पडणाऱ्या हिरोच्या हातातला फेस म्हणजे कार्बन डायऑक्साईड हाच आपल्या शरीरातला ऑक्सिजन घालवतो आणि कॅन्सरला जणू वाटच करून देतो. माझ्या मनात
अगदी मला वाटत होतं की हा कोक कूलिंग की किलिंग. आज दुपारपर्यंत सिगरेट, दारू, ड्रग्ज एवढी व्यसनं मला माहीत होती. पण महेशची कथा सांगता सांगता त्याच्या आईचे ते पाणावलेले डोळे बघितले आणि माझे डोळे उघडवून गेले. तर अशी ही थंडा थंडा कोकची कथा. मंडळी, अशी ही जी थंड पेय असतात ना, ती शक्यतोवर नस घेतलेली बरी, किंवा अगदी माफक त्याचा कधी अगदीच जरूर पडली तर वापर करावा. पण सगळ्यात उत्तम आपण घरी बनवलेलं सरबत. फ्रेश पण असतं आणि आपल्या तब्येतीला चांगलं पण असतं. खरं आहे की नाही? उद्या अशाच एका छानशा लेखासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.